KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. KYC बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत. कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसारमाध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सरकारकडून आता एक मोठा निर्णय घेतला गेला आहे आणि त्यामुळे काही लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता सुरू राहणार आहे आणि काही महिलांचा 1500 रुपयाचा हप्ता थांबू शकतो. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की या योजनेमध्ये काय बदल झाला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, या लाडक्या बहिणींना यापुढे 1500 रुपये मिळणार. म्हणजेच ज्यांनी KYC केली फक्त त्यांना सरकार आता 1500 रुपये देणार आहे. चला तर आता आपण याला डिटेलमध्ये जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने KYC अनिवार्य केले आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ बंद होणार आहे. आचारसंहितेतही खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेने 18 नोव्हेंबरपर्यंत KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. याचा अर्थ काय? म्हणजे सरकार तुमची खरी माहिती जसे की उत्पन्न, आधार आणि बँक तपशील याची पडताळणी करणार आहे. कारण KYC केल्यानंतर
2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनाच यापुढे लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल. तर आता प्रश्न असा आहे की हे ई-केवायसी का गरजेचे आहे? तर सरकारकडे तक्रारी आल्या होत्या की काही बोगस लाभार्थी म्हणजेच पात्र नसलेल्या महिलाही हा लाभ घेत आहेत. म्हणूनच सरकारने ठरवलंय की ई-केवायसीद्वारे खरी पात्र महिला कोण आहे हे शोधायचे. म्हणजे सरकारने आता निर्णय घेतला आहे की ज्यांनी ई-केवायसी केली त्यांनाच लाभ मिळणार आणि ज्यांची ई-केवायसी झाली नाही किंवा ज्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे. तसंच त्यांनी सांगितलं आहे की आचारसंहितेमध्येही लाडकीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. तसेच सरकारने हेही सांगितलं आहे की आता ई-केवायसीतून उत्पन्नाच्या निकषानुसार अपात्र लाभार्थी शोधून त्यांचीही लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा आर्थिक लाभ बंद होणार आहे. बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून ई-केवायसी करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी ई-केवायसी करण्यात येणार आहे आणि ई-केवायसी नंतर पडताळणी केली जाणार आहे आणि अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 92 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित महिलांना फक्त 12 दिवसात ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. आणि हो, यापुढे फक्त त्याच महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे. जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर दुर्दैवाने तुम्हाला योजनेचा लाभ बंद होणार आहे. 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर ई-केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ आपोआप थांबवला जाणार आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की आता आचारसंहिता लागू आहे, मग सरकार पैसे देणार का? तर उत्तर आहे होय. सरकारने स्पष्ट सांगितलंय की आचारसंहितेतही पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयाचा हप्ता जमा होईल. कारण ही योजना नवीन नाही, ती आधीच सुरू झालेली असून लाभार्थीची यादी ठरवली आहे. म्हणून आचारसंहितेचा त्यावर परिणाम होणार नाही. आता सरकार दरवर्षी ई-केवायसी करणार आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी तुमची माहिती पडताळली जाईल आणि ज्यांचे उत्पन्न वाढेल किंवा पात्रता संपेल त्यांचा लाभ बंद होईल. आतापर्यंत राज्यात जवळपास 92 लाख महिलांनीच ही ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. पण अजून लाखो महिलांनी ती प्रक्रिया सुरूही केलेली नाही. तुम्ही इथे पाहू शकता, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावीच लागणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे येणं बंद होणार आहे. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे की ज्या लाडक्या बहिणींना पती नाही, वडील नाही, मग त्यांनी केवायसी कशी करावी? आता खूपच कमी दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि यावर आतापर्यंत सरकारने कोणताही निर्णय दिलेला नाही. तर त्या लाडक्या बहिणींना खूप मोठा गंभीर प्रश्न पडला आहे की त्यांनी ही ई-केवायसी कशी करायची आहे. सरकारकडून आतापर्यंत यावर कोणताही सोल्युशन मिळालेला नाही. पण मधातच त्यांनी एक अपडेट आणला होता ज्यामध्ये सांगितले होते की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींसोबत अन्याय होऊ देणार नाही. ज्यांना पती नाही, वडील नाही अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायची गरजच पडणार नाही. त्यांचा लाभ आम्ही तसंही बंद करणार नाही. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचा वाटप सुरू झालेला नाही. पण जर तुम्हाला तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आला तर समजून जा, तुम्हाला केवायसी न करताच लाभ सुरू राहणार आहे. कारण लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी आहे आणि ज्यांना पती नाही, वडील नाही त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणून त्या अपडेटमध्ये सरकारने सांगितलं होतं की अशा लाडक्या बहिणींचा आम्ही लाभ बंद होऊ देणार नाही. पण आता सध्या यावर कोणतीही नवीन अपडेट आलेली नाही.